इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या युवकाचा लळिंग डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू। मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती। धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळिंग कुरणातील डोहात पोहण्यासाठी आलेल्या चौघांपैकी एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हे चारही मित्र पोहण्यासाठी लळिंग डोहात आले होते। यावेळी अभियंता जयेश गोपीनाथ गरुड वय 24 राहणार साक्री रोड धुळे हा पाण्यात बेपत्ता झाला होता। 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतल्यावरही तो सापडला नाही। त्यामुळे आज बुधवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपासून पुन्हा शोध मोहीम राबवत या बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। त्याला मोहाडी पोलिसांच्या मदतीने उत्तरीय तपासणीसाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे। लळिंग कुरणातील डोहाच्या ठिकाणी हे चौघे मित्र संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेले असताना या डोहामध्ये त्यांनी पोहण्यासाठी उड्या टाकल्यात, परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे युवकाचा त्या ठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेच्या अनुषंगाने मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी युवकांना या लळिंग कुरणातील डोहात पोहण्यासाठी न येण्याचं आवाहन माध्यमांशी बोलताना केलं आहे। पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन। काल दिनांक 20/8/2024 रोजी संध्याकाळी 4:30 ते 5:30 वाजेच्या दरम्यान लांडोर बंगल्याच्या नजदीक जो आपला धबधबा आहे त्या ठिकाणी एक 4 मित्र ओमप्रकाश तेजस, भावेश मराठे आणि जयेश गोपीनाथ गरुड जो आता मयत झालेला आहे, वय वर्ष 22, अजिंक्यतारा सोसायटी, साक्री रोड धुळे या ठिकाणी राहणार आहे। हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता। हे चारही मित्र त्या ठिकाणी सैरसपाटा करण्यासाठी व पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते। लांडोर बंगल्याच्या नजीक जो धबधबा आहे त्या ठिकाणी ते पोहण्यासाठी खाली उतरलेले होते। तर हे तिन्ही मित्र त्या ठिकाणी संध्याकाळी डुबलेला आहे आणि त्यांची माहिती आपल्याला संध्याकाळी 7 वाजेला पोलीस स्टेशनकडे आलेली आहे। संध्याकाळी आपण त्या ठिकाणी रात्री आल्यानंतर बराचसा घंटात अंधार असल्या कारणाने आपल्याला रेस्क्यू त्या ठिकाणी करता आलेलं नाही आहे। आज सकाळी 6 वाजेलाच आपण रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे। मालेगावमधील आपले जे पट्टीचे पोहणारे आपले जे तरुण वर्ग आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संबंधित जो आपला जयेश गोपीनाथ गरुड आहे मयत, त्याला त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपण करून वर काढलेलं आहे। पुढची कायदेशीर प्रोसेस आपण करत आहोत। तरी धुळे, नंदुरबार आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या तरुण वर्गातील मित्रबंधूंना माझा ही विनंती आहे, मोहाडी पोलीस स्टेशनकडनं आणि धुळे जिल्ह्याकडनं ही विनंती आहे की कृपया करून तो धबधबा जरी साधा दिसत असला तरी तो 30 ते 35 फूट खोल आहे, त्याला आत कपाऱ्या आहेत। मोहाडी पोलीस स्टेशनची सुद्धा त्याचनंतर धुळे जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग त्या ठिकाणी केली जाते। फॉरेस्ट विभागाकडनं सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग केली जाते। वारंवार त्या ठिकाणी पर्यटकांना त्या ठिकाणी जाऊ नका या पद्धतीने त्यांना आवाहन केलं जातं। तरीसुद्धा इथून पुढं कृपया करून त्या धबधब्याच्या आसपास कोणीही त्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जाऊ नये ही मी विनंती करतो आणि आवाहन देखील करतो। धन्यवाद।